जर तुम्ही एक API डेव्हलपर असाल तर या उदाहरणामध्ये झोमॅटोच्या उदाहरणांमध्ये तुम्ही तो API डेव्हलप करत असाल, पण तो API कोण कन्झ्युम करतं तर तुमचं वेबसाईट किंवा मोबाईल ॲप कन्झ्युम करतं. आता त्या मोबाईल ॲपमध्ये किंवा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये वेबसाईटमध्ये जे डेव्हलपमेंट होत असतं किंवा ज्याच्यात काही इश्यू असतात त्याच्याशी तुमचा संबंध आहे का तर नाही. कधीकधी तर ते जे ॲप आहे किंवा तो जो वेबसाईट आहे ते वेगळीच टीम डेव्हलप करत असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा API जो कोर तुमचं लॉजिक आहे APIचं ते लिहून टेस्ट करायचं असेल, डिबग करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपवरती डिपेंड राहावं लागेल, बरोबर ना. जर तुम्हाला समोरच ते नसेल तर तुम्ही टेस्ट कसं करणार. अशा परिस्थितीत पोस्टमॅन तुमच्या मदतीला येते. पोस्टमॅन तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी करायला मदत करते. तुमचं API डिबग करायला मदत करते, टेस्ट करायला मदत करते. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्राउझरची गरज नसते किंवा त्या वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनची गरज नसते. तुम्ही पोस्टमॅन हे ॲप वापरून तुमचा API तुम्ही टेस्ट करू शकता, तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता, रिस्पॉन्स बघू शकता, डिबग करू शकता, सर्व गोष्टी करू शकता विदाऊट युजिंग वेबसाईट आणि मोबाईल. थोडक्यात पोस्टमॅन म्हणजे काय. पोस्टमॅन हे एक असं टूल आहे जे तुम्हाला तुमचं API डिबग करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी, टेस्टिंग करण्यासाठी आणि डॉक्युमेंटेशन करण्यासाठी मदत करते. ते टूल म्हणजे पोस्टमॅन.